भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्हा ग्रामीण दक्षिण विभागाची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली। या कार्यकारिणीत भारतीय जनता पार्टीच्या भगूर शहर प्रभारी अध्यक्षपदी प्रसाद अंबादास आडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे। भाजपच्या नाशिक शहरातील वसंत स्मृती या कार्यालयात जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सुनील बच्छाव यांनी प्रसाद आडके यांना नियुक्तीपत्र प्रदान केले। तसेच भाजपचे संघटनात्मक कार्य केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडावी, पक्ष संघटन वाढवावं, मजबूत करावं असंही जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सुनील बच्छाव यांनी नियुक्तीपत्रात नमूद केले आहे। प्रसाद आडके यांच्या नियुक्तीचे भगूर शहर भाजप आणि इतर मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनीही स्वागत केले। छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला। त्यानंतर घोषणाबाजी करण्यात आली। नवनियुक्त शहराध्यक्ष प्रसाद आडके यांचा तसेच भारतीय युवा मोर्चा शहराध्यक्ष मयूर शेटे यांचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला। यावेळी तानाजी करंजकर, तानाजी गायकर, मधुकर कापसे, प्रताप गायकवाड, शरद कासार, डॉक्टर मृत्युंजय कापसे, सुनील जाधव, सुनील जोरे, अनंता कापसे, चंद्रशेखर ओहोळ, निलेश हासे, योगेश बुरके, युनुस शेख, प्रमोद शेटे, ज्ञानेश्वर गायकवाड, विलास कुलकर्णी, पांडुरंग ओहोळ आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते। आगामी नगर परिषद, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्त्वाची मानली जाते। नेतृत्वाचे कसब पणाला लागणार आहे, तसेच पक्षाची वाटचालही ठरणार आहे। द हिंद न्यूजसाठी प्रमोद रहाणे, देवारी कॅम्प, भगूर।